नमस्कार यूट्यूबकर, माझे नाव प्रियांकाच रेसिपीजमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण पाहणार आहोत गावरान पद्धतीने मटणाचे कालवण कसे बनवायचे ते. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ स्किप न करता पहा, म्हणजे तुम्हाला त्याचे योग्य प्रमाण कळेल. तर पाहूया आपण साहित्य. आपण 1 किलो मटण घेतलेले आहे आणि हे मटण आपण स्वच्छ धुवून घेतलेले आहे. आता त्याला मॅरिनेट करण्यासाठी आपण इथे 10 ते 15 लवंग घेतलेत, काळी मिरी 10 ते 15 आणि 5 ते 6 दालचिनीचे तुकडे. आता हे सर्व आपल्याला खलबत्त्यामध्ये कुटून घ्यायचं आहे, क्रश करायचं आहे. त्याला अगदी त्याची पावडर नाही बनवायची. छान असं त्याला कुटून घेऊयात. हे शक्यतो मिक्सरमध्ये नाहीच करायचं, खलबत्त्यामध्येच कुटून घ्यायचं. जर तुमच्याकडे नसेल खलबत्ता तर मिक्सरमध्ये तुम्ही फक्त त्याला क्रश करून घेऊ शकता, अगदी पावडर नको. तर आपले व्यवस्थित कुटून झालं आहे. याला आपण मटणाला लावून घेऊया छान. मी यात 2 चम्मच आलं लसूण पेस्ट घेतले, तीही वटणावर टाकून घेऊया. हळद घेऊया. हे सर्व छान मटणाला असं व्यवस्थित मिक्स करून घेऊया, जेणेकरून तो मसाला व्यवस्थित मटणाला लागला गेला पाहिजे. हे आता छान मिक्स झालेलं आहे. याला आता आपल्याला मॅरिनेट करायला ठेवायचं आहे, कमीत कमी 1 तासभर. याला आपण झाकण लावून साईडला ठेवून देऊया. आता पाहूया आपण फोडणीसाठीचे घेतलेले साहित्य. 3 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेत, 1 मोठ्या आकाराचा टोमॅटो, धनेपूड, जिरेपूड, हळद, चवीनुसार मीठ, जिरे, कढीपत्ता. हे झालं फोडणीचं साहित्य. आपल्याला जे वाटणाला लागणार आहे ते साहित्य. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत, 2 इंच आलं, कांदा घेतला आहे 2 कट करून, ओला नारळ, कोथिंबीर, तीळ 1 चम्मच, खसखस 1 चम्मच, कोथिंबीर, मटण मसाला आणि हा आपला घरी बनवलेला कांदा लसूण मसाला. आता आपण गॅसवरती कुकर ठेवून घेतलं आहे, तेल टाकलं आहे त्याच्यात. तेल छान गरम झालं आहे. फोडणी करूया. जिरे घालून घेऊया, कढीपत्ता. जिरे छान तडतडले, कांदा घालूया. गॅस मध्यमच ठेवायचा आहे. कांदा छान गुलाबी रंग येईपर्यंत परतून घ्यायचं आहे. कांदा आपला आता छान भाजला गेलेला आहे, मस्त असा गुलाबी रंग आला आहे. आता यात घालू आपण धने, जिरे पूड, हळद. आता आपण मटण घालून घेऊया. मटण आता आपण फोडणीला घातलेलं आहे, तर आता गॅस फास्ट करायचं आहे. सुरुवातीला आपल्याला 10-15 मिनटं गॅस फास्ट ठेवूनच त्याला व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. टोमॅटो घालून घेऊया.
हे छान मिक्स करून यावर मीठ घालूया. मीठ थोडं जास्तच घाला. छान असं मिक्स झालेलं आहे आपलं, बघू शकता. त्यावर आता एक आपण झाकण ठेवून त्यात पाणी, 1 ग्लास पाणी ओतू. खालच्या वाफेने पाणी छान आपलं गरम होतं. तुम्ही पाहू शकता मटणाला त्याच्या अंगचंच पाणी सुटलेलं आहे. त्याच्यामध्ये छान शिजलं गेलेलं आहे ते. एकीकडे आपण गॅसवरती कढई ठेवले. तेल टाकून घेऊया. तेल गरम झालं की आपण आता वाटणाची तयारी करूया. तेल छान गरम झालंय. कांदा घालून घेऊया. कांदा आपल्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आहे. पाणी इकडे आपलं छान गरम झालेलं आहे. कुकरवर जे आपण भांड्यामध्ये ठेवलं होतं ते, हे पाणी आपण मटणात घालूयात. कांदा आपला छान भाजलेला आहे. ओला नारळ घेतलेला आपण तो घालूया. आपला वाटण्यासाठीचा मसाला तो छान व्यवस्थित भाजून झालेला आहे. हे सर्व मिश्रण आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ. ते पाहूयात. मटण आपलं छान शिजलं गेलेलं आहे. 5 ते 6 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तुम्ही पाहू शकता छान असं आपलं मटण शिजलं गेलं आहे. वाटण आपलं तयार झालं आहे. तिकडे आपण फोडणी करून घेऊया. तेल टाकलं भांड्यात. त्यात आपण केलेला मसाला, अर्धा मसाला यूज केला आहे. कांदा लसूण मसाला टाकला आहे त्यात, आणि मटण मसाला. केलेलं वाटण आहे त्यातलं अर्धं वाटण असंच ठेवलेलं आहे. ते आपल्याला आता ह्या मटणामध्ये घालून घ्यायचं आहे. मसाला तो छान भाजला गेला आहे. त्यात मटणचे 3-4 पीस टाकून त्यात ते छान शिजू द्यायचं आहे. 1-2 मिनटं परतायचं आहे त्याच्यात.
आणि हे मसाले वाटणाचं मिश्रण आपल्याला कुकरमध्ये काढून घ्यायचं आहे. मटण छान असं आपल्याला 5 मिनटं उकळून घ्यायचं आहे. वरून कोथिंबीर घेतले टाकून. तयार आहे आपलं मटणाचं झणझणीत असं गावरान पद्धतीने केलेलं कालवण. तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर लाईक करा,